परमंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांच्या कल्पतरू आकारण करुण अरुणालय देवाधिदेव निर्गुण निराकार निर्विशेष निर्विकल्प भोलेबाबांची दिव्य चरित्र गाथा श्री शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहात। भगवंताच्या दिव्य अनुकंपेतून आपल्या पूर्वजांच्या अनेक पुण्याईने थोर मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनिताने पावन झालेलं आपलं हे सायगाव पगळादेवी मातेच्या कृपेने संत शिरोमणी सावता महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने भजनी मंडळ यांच्या मार्गदर्शनातून महिला माता भजनी मंडळ यांच्या संयोजनातून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने हा दिव्य भव्य महोत्सव ज्ञानाचा दिवा ज्या माऊलीने जो लावला तो ज्ञानाचा जो मधला जो दिवा आहे, जी ज्योती आहे, त्या ज्योतीचं स्वरूप जे आहे शिवतत्व, त्या शिवतत्वाची कथा, शिवतत्व ही ज्योतीची कथा आहे। शिवतत्व समजण्याकरता शिव महापुराण आहे। शिव महापुराण हे आध्यात्मिक ग्रंथ आहे, दिव्य आहे। ज्याने ज्याने शिव महापुराण कथा याचं त्या ठिकाणी चिंतन केलं ते मुनी महात्मे, विशेष करून जे व्यापक चैतन्य निर्गुण निराकार जे चैतन्य आहे त्या निर्गुण निराकार चैतन्याचं चिंतन शिव महापुराण ग्रंथात आहे। या चराचरामध्ये जे शिवतत्व व्याप्त आहे आणि जे शिवतत्व तुमच्या सर्वांमध्ये विराजमान होऊन कथा ऐकताय, तेच तत्व मला कथा करायला सांगताय, अर्थात तेच तत्व माझ्या मुखातून बोलताय। चाले हे शरीर कोणाची आसक्ते, कोण बोलवी ते हरिवी, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। आपण त्याला नारायण म्हणतो। नारायण क्षीरसागरामध्ये शेष शयन करतात। नारायणाचं चिंतन आहे का? हरिपाठाच्या शेवटी महिला मंडळ आपण दररोज प्रार्थना म्हणतो, काकड्याच्या शेवटी श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण। देवाला जवळजवळ 37-38 नावांनी संबोधन देऊन ती प्रार्थनेमध्ये किती नाव आहेत माहिती का? मोजून बघाय का त्या दिवशी किती नाव आहेत? 37-38 विशेषण देवाला दिलीत। त्याच्यात देवाचं एक नाव आहे बघा, सदाशिवा। पुढे काय? सदाशिवा सहज रूपा। काय नाव आहे देवाचं? हे भगवान नारायणाची, विष्णूची, पांडुरंगाची, अर्थात नाव अनंत आहेत त्याची, पण आहे एकच, आहे एकच शिव। परमात्मा एकच आहे, अलग अलग कसा होऊ शकेल? शिवतत्वाचं चिंतन जे आहे ते तत्व सर्वांमध्ये विराजमान आहे। भेद अमंगळ सांगितलं आहे, भेदाभेद भेदाभेद भ्रम अमंगळ। आज तृतीय दिवस प्रारंभ करताना मनस्वी आनंद होतोय। माता भक्तिमती मातांच्या अनुकंपेतून शिव महापुराण कथा संभवते आहे, म्हणून अगोदर भवानी या कथेचा जो मुख्य भाग जो आहे तो आज या ठिकाणी प्रारंभ होतो आहे। भवानी शंकर वंदे श्रद्धा
विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम्। भवानीशिवाय शंकर अपूर्ण आहेत. तुम्ही या ठिकाणी विराजमान माता भगिनी भवानी स्वरूप आहात. भवानी म्हणजे श्रद्धा. भवानी म्हणजे काय? श्रद्धा. आणि महादेव भोले बाबा म्हणजे विश्वास. जिथे श्रद्धा आहे तिथे विश्वास दृढ होतो आणि जिथे विश्वास आहे तिथे शिवतत्व आहे. विश्वासितो करी स्वामी वरी सत्ता. ऐका ना माय, ज्या घरामध्ये विश्वास आहे, ज्या घरामध्ये श्रद्धा आहे, त्या घरामध्ये विवेक रूपी गणपतीचा जन्म आहे. गणपती बाप्पा म्हणजे विवेक. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय याचा निर्णय ज्या घरात होतो ना माय, ऐका, त्या घरामध्ये विवेक म्हणजे गणपती बाप्पा. ऐका बरं, नुसते गणपती बाप्पांचे फोटो लावून घरात प्रवेश करतो आपण. बांधकाम करताना आवर्जून त्या ठेकेदाराला सांगितलं जातं, भाऊ गणपतीचं काय लाव, फरशी लाव. ते पेंटिंग मिळते मूर्ती कुठे? दरवाजाच्या वर. प्रत्येकाच्या घराला आहेच, आहे ना. असं घर नाही की जिथे गणपती बाप्पाचं बाहेर स्थान नाही. समजतंय? पण ज्याचं घर दक्षिण दिशेला मुख असेल त्याने पंचमुखी हनुमान लावला पाहिजे असं वास्तुशास्त्र म्हणतं. उभा पंचमुखी हनुमान काळावर विजय प्राप्त करून देणार. गणपती बाप्पा लावला चांगलं, तुमचा भाव आहे. पण घराच्या बाहेर गणपती नाही, घरात गणपती पाहिजे. गणपती कोणता? विवेक. योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय हे समजलं पाहिजे. आपण कुठल्या तत्वाचं चिंतन करतो, कोणाची भक्ती करतोय, समजताय? महाराज आज गुरुवार आहे, आमच्या घरी घ्या ना. आज गुरुवारी तुमच्या घरी आणि महाराज चला आपल्या घरी पाहिजे. आज गुरुवारी तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल. म्हटलं का? म्हणे महाराज गुरुवार आहे ना, आम्ही गुरुवार धरतो, तिचा उपवास चालू आहे. आणि गुरुवारच्या दिवशी आमच्या घरात काही शिजत म्हणजे गुरुवारच्या दिवशी शिजत नाही, इतर दिवशी शिजत. याचा अर्थ तुम्ही देवाला वेळ बनवतात का? समजतंय? श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना पाळणारा माणूस महिनाभर काहीच खात नाही. त्या महादेवाला त्या ठिकाणी श्रावणामध्ये जल समर्पित करणार, देवाची भक्ती करणार. त्या देवाला माहिती नाही का आय बाद रे बदमा कितलं बाय बार होई जाई आणि आषाढ मा कितला हो काय म्हणतात त्याला, घाटा. देवाला कळत नाही. तुम्ही कोणाला वेड बनवताय? समजताय? शिव नाही समजला आम्हाला. शिवतम ऐका बरं का, ही शिव महापुराण कथेचा मुख्य हेतू काय? आता भगिनी करतायत तुम्ही, सावित्रीबाईंच्या जयंती निमित्ताने करतायत. ज्यांच्या हृदयामध्ये ज्ञानाची ज्योत, समाजाच्या परोपकाराची, लोकांच्या उद्धाराची, क्रांतीची ज्योत ज्याच्या जीवनात आली ना, तो जगाला वेगळा वाटतो, तो काहीतरी वेगळं करतो. आज पूज्य प्रदीपजी मिश्रांच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर, भारताच्या बाहेर सुद्धा किती शिवभक्ती वाढली. ही ज्योत कुठून आली? हे शिवतत्व आहे. ज्याने अनुभव घेतलं, ज्याला अनुभव आला. लोक वेडे नाहीत बरं, लोक एवढे वेडे नाही आहेत, पण अजूनही एक वर्ग आहे की तो निंदा करण्यातच व्यस्त आहे. त्यांना वाटतं काय हे चाललं, बाया 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 बिघडल्या का काय? एवढ्या बाया बिघडतील ज्या तुमले सुधारतील, त्या बिघडतील का? आमच्यातही काही कीर्तनकार, कथाकार लोक कीर्तनातून निंदा. मी का पाहिजे का कीर्तनकारचं ऐकलं? कीर्तनातून प्रदीपजी मिश्रांची निंदा. अरे ज्यांनी गावेगाव महादेवाच्या मंदिरावर लोक पत्ते खेळत होते, ते शिव मंदिर जागृत केली. आमच्या माता भगिनींची उपासना वाढवली, वाढते आहे. लाखोची भीड जमा होते. बाया वेड्या आहेत का? लोक खरंच स्वतःला शाणी समजणारी माणसं कुणाला वेड्याच्या गंतीत काढतील याचा भरोसा नाही. खरंच वेड्यात बाया? हा भोळ्या आहेत, मान्य मला. माता भगिनी भोळी असते, स्त्री भोळी आहे, पण वेडी बिलकुल नाही. तिला विवेक आहे. नीट आहे का? शिकलेली आई
शिकलेली आई घरादाराला पुढे ने, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाते उद्धरी, ती राष्ट्राते उद्धरी म्हटलंय. जर सावित्रीबाई राहिल्या नसत्या तर ज्योतिबांनी एवढं कार्य केलं नसतं. सावित्रीबाईंमुळे मी सांगणार तुम्हाला सावित्रीबाईंचं चरित्र परखड काय त्या माऊलीचं नाव. ज्या घरामध्ये स्त्री नवऱ्याच्या खांद्याला खांद्या लावून काम करते ना माया, ते घर लवकर पुढे जातं. आणि जो माणूस स्त्रीच्या खांद्याला त्या ठिकाणी आधार समजतो, तिच्या सल्ल्याला त्या ठिकाणी महत्व देतो ना, ते घर पुढे जातं. तुमचा अधिकार सामान्य नाहीये माय. फुकट आहे का तुमने 1500 रुपये पगार जाहीर करायला? अख्खा महाराष्ट्राचा निकाल फिरून टाकला कोणी? तुम्हीच फिरवला तो निकाल अख्खा. एवढा रेकॉर्ड ब्रेक निकाल कुणामुळे? लक्षात घ्या ना, ही स्त्री शक्ती आहे. हा स्त्री शक्तीचा जागर आहे. ही महिलांची शक्ती आहे. ही माता भगिनींची शक्ती. प्रत्येक घरामध्ये ती शक्ती रूपाने वास करते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. महादेवाला जल समर्पित करून आज तुम्हाला मी तो विषय सांगणार आहे. शिवमहिमा तुमची उपासना चालू आहे. वरती बोट कर बरं. कोण कोण बाया महादेवाच्या मंदिरात जाऊन जल समर्पित करतात? जल वाहणाऱ्या बाया वरती बोट करा. दररोज नाही, सोमवारी म्हणा, जेव्हा जमेल तेव्हा सर्वच जण जल समर्पित करतात. ऐका माय, एक लोटा जल सब समस्या का हल. पण याचं कारण काय? याच्या मागे भाव आहे. हे जे शिवतत्व आहे, हे जे शिव आहेत, हे जे शिवतत्व आहे, हे शिवतत्व विराजमान आहे सर्वांमध्ये. आणि ऐका माय, तुमची भावना देवाला काय लागतो? शब्द नाही लावत. शब्द पाहत नाही तो. काय पाहतो? काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाचे. तुम्ही सुद्धा सदा सदा विचारे, एखाद्याच्या घरी तुम्ही गेलात, तुम्ही सुद्धा हुशार आहेत, तुम्ही सुद्धा त्याच्या बोलण्यातला काय पाहता? बरोबर आहे की नाही? तुम्ही एखाद्याच्या घरी नातेवाईकडे गेलात आणि तो बोलला चहा पी, जातात ना, मग तुम्ही लगेच समजून घेतात की बळजबरी करा नका, नावीला असती मंदिरात. बरोबर? बोलण्यातला भाव, चहा घ्या ना असं जरी म्हटलं तरी समजतं. सामान्य माणसं आपण सुद्धा समोरच्या व्यक्तीचा भाव पाहतो, त्याच्या बोलण्याला पाहत नाही. शब्दाला महत्व देत तो बोलतो ना, नंतर माहीत पडतं मग त्याला कधी रागून आमना, तो कधी आमना गरवंता आणि त्याने चहा ना काहीतरी, मग विचारी होते त्यांच्या तरी का राग आला? याचा अर्थ काय? त्याला भाव समजला होता. भाव माय, ऐका ना, तुम्हाला भाव समजून तुम्ही वाईट होतात, भाव समजून तुम्ही गोड होतात. मग ते शिवतत्व आहे, जो परमात्मा आहे, त्याला नुसतं बोलून बोलून भजनातलं बोलण्यातून तो आपल्यावर रिझेल का? आपल्यावर प्रसन्न होईल का? ऐकताय? ज्ञानोबराय सांगतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, भाव बिना सब साधन झूठ्यो, बिरथा सकल विधान, भाव के बस में भगवान, भाव नहीं तो हर मंदिर में दिखत बस पाषाण, और पाषा भाव होई तो पाषाणों में प्रगट होई भगवान. आजची कथा तीच आहे. जिथे भाव असेल तिथे परमात्मा शिव प्रगट होतात, कारण त्यांचं नाव विश्वास आहे. जिथे विश्वास तिथे शिव. नाहीतर मग तुम्ही विश्वास नसेल तर दगडावर पाणी टाकून उपयोग काय? माय, तुमच्या घरातल्या भिंतीतल्या पायातला दगड सुद्धा तोच आहे, आणि तो दगड सुद्धा, पण तुमचा भाव असेल तर तिथे शिव आहे.
तुमची श्रद्धा असेल तर तिथे शिव. आमच्या माता भगिनींनी पार्थिव शिवलिंग बनवलं. तुमचा भाव मला आल्या माहीत पडलं, बाबा फार सुंदर बनली शिवलिंग. तुमचा भाव, जसा भाव असेल तसा स्वयंपाक होतो, समजताय? सुनबाईचा बाप आलाय, स्वयंपाक केला, थोडासा फरक पडेल चव मध्ये, पण जावई आला तर स्वयंपाकात अजून फरक पडेल. बरोबर आहे ना? का? जावई आलाय, जावई मेथी भाजी बनाय टाका, चांगली लया, प्रीत माशेना नाही चांगली लया बाय. काय कारण? भाव जिथे असेल तिथे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. मी काल त्या ठिकाणी विद्येश्वर संहितेतला रुद्राक्ष महिमा, पार्थिव शिवलिंग महिमा आहे. पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन केलं पाहिजे, पूजा ध्यान करून तिला विसर्जन करावी लागते, तिला ठेवता येत नाही. पार्थिव शिवलिंगाचं विसर्जन करावंच लागतं ना. पार्थिव म्हणजे काय? माती. पार्थिव म्हणजे काय? पृथ्वीचा भाग जो आहे त्याचं काय नाव आहे? पार्थिव. पृथ्वीचा भाग त्याचं नाव पार्थिव. पार्थिव शिवलिंग कितीही सुंदर बनवलं, त्याच्यातला शिवतत्वाचं पूजन करून त्या शिवलिंगाला काय करावं लागतं? विसर्जित करावं लागतं. तसं या पार्थिव मध्ये सुद्धा शिवतत्व वास करतं. या देहाला सुद्धा काय म्हणतात? शरीराचं एक नाव पार्थिव आहे. काय म्हणतात? हे पार्थिव, हे सुद्धा पार्थिव शिवलिंग आहे, याच्यामध्ये सुद्धा शिव वास करतो. या पार्थिव शिवलिंगाचाही विसर्जन करावं लागतं. हा भाव आहे. रुद्राक्ष काय? रुद्राक्ष महादेवांच्या नेत्रांना जेव्हा माता पार्वतीने काशी क्षेत्रामध्ये त्या भूमीमध्ये प्रस्थान नगरीच्या परिसरामध्ये भ्रमण करत असताना माता पार्वतीने जेव्हा महादेवांच्या डोळ्यांवर बोट ठेवली, नेत्रबंद असल्यामुळे महादेवांची ध्यान योग साधना चालू होती, डोळे दाबल्यामुळे साहजिकच एक अश्रू तेजातून, समाधी भावनेतून अश्रू जमिनीवर ओघळले. त्या अश्रूंपासून जे उगवलेला वृक्ष आहे त्याचं नाव रुद्राक्ष. रुद्राक्ष महादेवांचं स्वरूप आहे. रुद्राक्षाचे एकूण 24 प्रकार आहेत. शिव महापुराणामध्ये 14 प्रकार आहेत. स्कंद पुराणामध्ये अजून 10 प्रकार वाढवले. किती मुखी रुद्राक्ष? प्रत्येक रुद्राक्षाचा एक महिमा आहे. प्रत्येक रुद्राक्षाचा एक महिमा आहे. पण नीट ऐका, महादेवांच्या नेत्रातून आणि म्हणून रुद्राक्षाचे जो अश्रू पडला त्याच्यापासून जे वृक्ष उगवलं. मग काही म्हणतील महाराज एक मुखी चांगला का, 2 मुखी चांगला का, 4 मुखी चांगला का, 5 मुखी? रुद्राक्ष सगळेच चांगले, तुमचा भाव महत्वाचा. जेव्हा अश्रूतून जाळ उगवलं त्याला असं काही नाही की याचं वेगळं उगवलं त्याचं वेगळं. तुम्ही शेतकरी माणसं आहेत. रुद्राक्षाची झाडं कुठे आहेत? आपल्या भागात अंबरनेर तालुक्यामध्ये खौशी म्हणून गाव आहे, ते आम्ही कथा करून आलो. तिथेच रुद्राक्षाची झाडं लावलेली आहेत. त्या म्हणते महाराज मग कशी लावायची? शेतकरी माणसं आहेत आपण, सोपं आहे. रुद्राक्षाचं जे बीज असतं ना, जो दाना, त्याला आडवा जर कापला, आडवा, त्याच्यातून बीज निघतात. त्याच्यामध्ये बीज असतात, ते मुख असतात, त्याच्यामध्ये होल असतात, त्याच्यात बीज असतात. बीज लावली तर एखाद वेळेस झाड आपल्याकडे उगवू शकतं. आम्ही हिंमत करत नाही. रुद्राक्षाचा अलौकिक महिमा आहे. रुद्राक्षाचा निकस काय? एकाने विचारलं महाराज म्हणे मग खऱ्या रुद्राक्षाचा निकस काय? अंधश्रद्धेतून बाजूला बाजारा. युट्यूबला बरेच व्हिडिओ दिसतात. ओरिजिनल रुद्राक्ष पाण्यामध्ये बुडतो, बरोबर आहे ना, असं म्हणतात. खोटं हे सुद्धा. एखादा ओरिजिनल रुद्राक्ष बुडत नाही, तसं काही नसतं. एक म्हणे 2 शिक्क्यांमध्ये रुद्राक्ष ठेवला का तो फिरतो. ओरिजिनल रुद्राक्ष आपोआप फिरतो. हा सुद्धा निकस खोटा आहे. रुद्राक्ष गोल नसतो, गुडगुटीत नसतो, त्याला खवली असतात, काटे असतात. शिक्क्यामध्ये धरल्यानंतर आपलं बॅलन्स इकडे तिकडे झाला का फिरू शकतो, फिरेल. या सगळ्या साधनांमागचा सांगण्याचा माझा भाव बारीक आहे. कसा आहे गावकर मंडळी?
परमात्मा सृष्टीतल्या प्रत्येक कणामध्ये वास करतो. ही साधना आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची, जवळची. भगवान गीतेमध्ये सांगतात, अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त परतम अश्नामी प्रेतात्मना अष्ट. भक्ताने मला पाणी जरी दिलं, तोयम म्हणजे पाणी, तर ते परमात्म्यापर्यंत पोहोचवतं. कारण प्रत्येक सृष्टीतला प्रत्येक कण, आज विज्ञान क्वांटम फिजिक्स पर्यंत जाऊन पोहोचलाय. प्रत्येक अणु हा सजीव आहे. प्रत्येक परमात्मा प्रत्येक ठिकाणी विराजमान आहे. पहचान सके तो पहचान, कन कन में छुपे भगवान. हाड़मा सरुधिर में देखो शुद्ध दूध की धारा, वो है दाता सभी का महान, कन कन में छुपे भगवान. पहचान सके तो पहचान, कन कन में छुपे भगवान. ते महादेवांना जल समर्पित करतात, जल वाहतात. काय होतं जल वाहिल्याने? काही जणांना जे अजूनही तोतांड वाटतंय, बाबा रे ज्यांनी ज्यांनी महादेवांना जल वाहिलं त्यांचा भाव त्यांच्यापर्यंत पोहोचला, त्यांच्या भावाने त्यांचं काम केलं. बरं का माय, अजून एक बारीक चिंतन सांगू. ज्या गावामध्ये आपल्या, तसं आपल्या गावाचं पाणी चांगलंच आहे. आपलं संपूर्ण शरीर 85% पाण्याने बनलेलं आहे. आपलं ब्रेन सुद्धा पाण्याशिवाय आपण राहू शकत नाही. ब्रेन, मेंदूमध्ये पाणी जास्त, 80% पाणी. जलतत्वाचं चिंतन, जलतत्व आजही पंचमहाभूत, भगवान महादेवांची 5 मुख आहेत. पंचमहाभूत म्हणजे 5 मुख. मागील वर्षी बोलून गेलो, देवपूजा करतात त्याच्यात पंचमहाभूत पाहिजेच ना, सांगितले होते बघा मागच्या वर्षी. आठवतं का तुम्हाला? आठवणे का? 5 महाभूत सांगितले होते. तुम्ही जी पूजा करतात ना पंचमहाभूतातून, दिवा अग्नितत्व, गंध लावला पृथ्वी तत्व, उदबत्ती लावली वायू तत्व, आरती ओवाळली, आरती कुठे ओवाळतो आपण? आकाशात, आकाश तत्व. आणि देवाला स्नान घालतो, जलतत्व आहे की नाही? 5 तत्व आहेत. 5 तत्व पाहिजे देवाऱ्यात. कायम पाण्याचा तांब्या भरलेला पाहिजे बरं का. प्रत्येक देवाऱ्यामध्ये छोटासा पाण्याचा तांब्या भरून असला पाहिजे. बघा तुम्ही, अनुभव घ्या. आणि जलतत्वाला वंदन करत चला. आमचे पूर्वज पाण्याला वंदन करायचे, गंगेला वंदन करायचे. लक्षात घ्या, ज्या घरामध्ये जलतत्वाला वंदन केलं जात असेल, कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिता मूले तत्र सुत ब्रह्मा, कलशाला वंदन केलं जात असेल, भरलेला कळश म्हणजे मंगलतेचं प्रतीक आहे. तुम्ही एखाद्या कार्यासाठी, मुलीच्या लग्नाच्या जोडण्यासाठी असताना तुम्हाला जे तिकडे येताना घागरी दिसल्या, लोक म्हणायचे शुभ आहे, मंगल आहे. मंगल, जल मंगल तत्वाचं प्रतीक आहे. पण बऱ्याच गावामध्ये जिथून नीट का हे जे पाण्यावरून वाढणारे रोग वाढले ना, त्याचं कारण आहे जलतत्वाची निंदा झाली. बऱ्याच गावाचे लोक मूर्खासारखं म्हणतात, आमना गावात पाणी चांगलंच नाही. इथे ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत ना, कीर्तनचं कथा संपल्यात तर तुम्ही सर्च करा. जपानचा शास्त्रज्ञ मासारो इनोटो याने 20 वर्ष पाण्यावर रिसर्च केला आहे. त्याने पाण्यावर 20 वर्ष रिसर्च केला. 20 वर्ष त्याने 3 भांड्यांमध्ये गहू टाकले. काय टाकले? त्याच्यात पाणी टाकलं आणि 3 भांड्यांमधल्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये थोडे थोडे गहू टाकले. आणि त्याने काय केलं? 1 महिना प्रयोग केला. एका भांड्याला त्या ठिकाणी दररोज वंदन करायचं. तू परमात्मा आहे, तू भगवान आहे, तू जीवन आहे. त्या पाण्याला वंदन केलं. एका भांड्याला, पाण्याच्या भांड्याला वाईट शिव्या दिल्या, वाईट बोलला, तू नालायक आहे, तू विचित्र आहे. आणि 3रं जे भांडं होतं ज्याच्यात गहू टाकलं त्याच्यातही पाणी सेम, पण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पाहिलं सुद्धा नाही त्याच्याकडे, दुर्लक्ष. 1 महिना प्रयोग केला, दररोज असं करायचं. 1 महिन्यानंतर दिसून आलं की त्याने ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं, त्याला वंदन करत होता, त्या भांड्यातल्या गव्हांना अंकुर फुटला सुंदर. आणि ज्या भांड्याला शिव्या दिल्या होत्या त्या भांड्यातला गहू सडून गेला.
आणि ज्या भांड्याला अवेर केला होता त्याच्यातलं पाणी आटून गेलं आणि गहू काळे पडले. हा प्रयोग झालेला आहे. पाण्यामध्ये मेमोरी आहे, पाण्याची स्वतंत्र बुद्धिमा आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जलाची धार लावतात ना महादेवांना, जेव्हा तुम्ही महादेवांना जल अभिमंत्रित करतात ते महादेवांपर्यंत पोहोचतं. तुमचा प्रश्न महादेवांपर्यंत पोहोचतो, तुमचा भाव त्यांच्यापर्यंत पोहोचतो. पण तुमचा भाव असेल तर त्या जलामध्ये त्या ठिकाणी भोलेबाबा पाहायचा आहे. फार मोठा महिमा आहे बरं हा. असू द्या संकट, उशिरा का होईना महादेवांपर्यंत प्रार्थना पोहोचल्याशिवाय राहत नाही. सुंदर अशी कथा आहे. शिवमहिमा अर्थात हा शिव जलाचा महिमा आहे. त्रेतायुगामध्ये एक राजा होऊन गेला. त्या राजाचं नाव अजराजा. काय नाव? रामाच्या वंशामध्ये दशरथ राजांचे वडील. रामाची वंशावळ फार मोठी आहे. रोहित माहिती तुम्हाला? रोहित हरिश्चंद्र राजा, त्याचा मुलगा हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंगा घरी पाणी. कथा माहिती सर्वांना? हरिश्चंद्राचा मुलगा रोहित, रोहिताचा विजिताश्व, विजिताचा सबलाश्व, सबलाचा बाहुलाश्व, बाहुलाश्व राजाला त्या ठिकाणी राणी, अनेक राण्या पण संतती होत नाही. एका राणीला गर्भ राहिला, दुसऱ्या राणीने तिला विष देऊन दिलं. सौती मत्सर मुलगा मेला आणि विषासहित जन्माला आला. म्हणून त्या बाहुक राजाच्या मुलाचं नाव ठेवलं सगर. गर म्हणजे विष, विषासहित जन्माला सगर. सगरचा मुलगा असमंजस, असमंजसचा अंशुमान, अंशुमानचा दिलीप, दिलीपचा भगीरथ, भगीरथचा त्या ठिकाणी भगीरथ राजाच्या वंशामध्ये पुन्हा पृथुश्रवा त्या ठिकाणी. आणि मग पुढे त्या ठिकाणी अजराजा आले. अजराजांच्या पोटी दशरथांचा जन्म. हा अजराजा नीट आहे का बरं का? भगवान रामाच्या वंशामध्ये शिवभक्ती पण होती. अजराजा तर एवढे मोठे महान शिवभक्त होते. रावणाने अयोध्येवर अर्थात अजराजाच्या राजधानीवर आक्रमण करण्याचं ठरवलं. पण राजाच्या सेवकाने सांगितलं, महाराज ऐका ऐका, महाराज युद्ध करण्याकरता तुम्ही जातात, पण त्या राजाचं सामर्थ्य सामान्य नाहीये. तो राजा महान शिवभक्त आहे. तुम्ही सुद्धा शिवभक्त आहेत. रावण सुद्धा कोण होता? शिवभक्त होता. पण त्यांची भक्ती सुद्धा विशेष आहे. म्हणून जरा आक्रमण करण्याच्या अगोदर अभ्यास करा, चिंतन करा, योग्य करा. ऐकताय ना? युद्ध करण्याकरता नियोजन असावं लागायचं. छत्रपती शिवाजी महाराज उगीच शिवाजी महाराज नाही झाले. महाराजांच्या युद्धाची रणनीती होती. अफजल खानाला महाराजांनी मारलं. कसं मारलं माहिती तुम्हाला? महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. महाराजांच्या घरामध्ये शिवभक्ती होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांनी वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. पण अफजल खानाला मारताना महाराजांनी फार दूर दूर दृष्टी ठेवून नियोजन केलं. अजस्त्र असणारा अफजल खान कसा राहतो, काय घालतो. बहिर्जी नाईक नावाचा महाराजांचा जो हेर खात्याचा प्रमुख, तो महाराजांवर त्या अफजल खानावर लक्ष ठेवून होता. अफजल खान एके दिवशी त्याने टरबूज मागवलं. टरबूज, भलं मोठं टरबूज खायचं होतं त्याला. आता टरबूज किती कडक असतं, बाहेरची त्याची कवटी किती कडक असते. त्याने अफजल खानाने त्या टरबूजला, भल्या मोठ्या टरबूजला कापलं नाही. बोटांच्या पंजातून बोटांना असं मध्ये दाबलं. त्याच्या ताकदीने ते बोट टरबूज मध्ये घुसले आणि असं ओढून त्याला फोडून मग खायला लागला. खात असताना त्या बहिर्जी नायकाने खालून पाहिलं, हा अंगरखाच्या खाली काही घालत नाही. भलं मोठं त्याचं पोट. म्हटले हा या पद्धतीने मारता येईल, हा आतमध्ये काही घालत नाही. अफजल खानाच्या संदर्भामध्ये महाराजांना निरोप दिला. म्हणून महाराजांनी वाघनखांची योजना केली. ऐका माय, फार भारी चिंतन आहे. माता भगिनी, तुमच्याकडे फार महत्वाचं काम आहे घरातलं. आज आम्ही ज्यांच्याकडे जेवलो ना, महाजन फार सुंदर, किती मोठी पंगत करतात दरवर्षी. मला वाटतं त्यांच्या आज घरात नवीन वास्तूमध्ये स्वयंपाक होता, सगळेजण जेवले, किती सुंदर. मला अक्काने विचारलं, महाराज तुम्ही काय जेवणार? जेवणाचं पथ्य लावून घेतलं तर चांगलं लागतं. याच्यातही माणसाची मानसिकता कमी जास्त होते. चरक संहितेमध्ये सांगितलंय, वात कप पित्त.
कुठलं अन्न खाल्लं पाहिजे ज्याच्याने पित्त जर वाढत असेल. तिखट पदार्थ खाल्ल्याने पित्त वाढतं. पित्त वाढलं की माणसाची ॲसिडिटी वाढते आणि त्याच्यामुळे जेवण जिरत नाही आणि त्या माणसाला झोप कमी होते आणि तो चिडचिड केल्याशिवाय. घरामध्ये माणूस चिडचिड करतो त्याला दोष देण्यापेक्षा तुम्ही तुमचं बसून विचार करा. 3 दिन जाय ना काय राहणार ना घरमा. समजतंय? शिवाजी महाराजांनी काय केलं ऐका. अफजल खानाच्या भटारखान्यामध्ये या बहिर्जी नाईक यांनी एक जासूस बाई पाठवली वाईला. आणि त्या ठिकाणी ती जासूस बाई काय करायची माहिती. तिचं एकच काम. नजर चूक झाली अफजल खानाच्या स्वयंपाकामध्ये थोडंसं तिखट जास्त टाकून द्यायचं. थोडासा मसाला जास्त टाकून द्यायचा. त्याचा परिणाम पित्त वाढायचं त्याचं तो चिडचिड करायचं. नाही तर 40,000 फौज घेऊन त्या प्रतापगडच्या जाईच्या जवळ त्या जंगलातून कोण घेऊन जाईल डोंगरांमधून रणतोंडीच्या घाटाकडून. पण चुकीचा निर्णय घेतला त्याने तिथे प्रतापगडावर पोहोचण्याचा. त्याला कारणीभूत हे नियोजन. फार नियोजन करावं लागतं महाराज. सोपं नाहीये. तुम्ही त्या अजय राजावर आक्रमण करायचं ठरवतायत पण अजय राजा सामान्य नाहीये. रावण म्हटलं असं आहे काय त्याचं विशेष. शिवभक्ती विशेष पराक्रम आहे. रावणाने ब्राह्मणाचा वेश घेतला आणि अजराजाच्या राज्यामध्ये जिथे अजराजा सकाळी सकाळी पूजा करत होता. महादेवाचं पूजन करत होता. महादेवाला जल अर्घ्य अर्पण करत होता. अभिषेक चालू होता. तेवढ्यात अजराजाला काय भाव निर्माण झाला. त्याने पिंडीवरचं जे जल होतं ना जल तुम्हाला माहिती आहे का. ते पिंडीवरचं जल प्राशन करतात. बऱ्याच लोकांचे आजार बरे होतात. मागे का कुठल्या तरी शंकराचार्याने कोणतरी सांगितलं की जल पिणं अपवित्र आहे. कोणतरी सांगितलं महाराजांनी. युट्यूबला फिरतात सगळे व्हिडिओ. शास्त्रामध्ये चिंतन आहे पण त्याच्यापेक्षा लोकांचा भाव आहे ना. कोण काय सांगताय कोण काय सांगताय. लोक विरोध करतील की शिव जल का प्राशन करतायत. रावणाने तेच पाहिलं. याने जे शिवजल होतं ना महादेवांच्या पिंडीवरचं त्या अजराजाने ते दक्षिण दिशेला फेकलं आणि वंदन केलं. रावण तिथे बोलला ब्राह्मणाच्या रूपाने म्हणे महाराज अजय महाराज क्षमा करा. तुम्ही ज्ञाते आहात. तुमची शिवभक्ती विशेष आहे पण तुम्ही हे का केलं असं. महादेवाचं जल अंगावर शिंपडलं पाहिजे. तुम्ही हे का केलं. तुम्ही हे का केलं नीट आहे का. लोक विरोध करतील. मंद मंद हास्य केलं अजय महाराजांनी. अजय महाराजांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. अजय महाराज म्हटले त्याचं कारण आहे मला माहिती आहे. म्हणजे महाराज पण हे शास्त्रानुसार नाहीये. तुम्ही जल फेकून दिलं महादेवांच्या बाजूला. ऐका बर का माय. भक्ती करत असताना उपासना करत असताना साधना करत असताना एक वर्ग निंदा करतो. त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तुमची भक्ती जर खरी असेल तर लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं. समजतंय. पण तुमची भक्ती जर डुप्लिकेट असेल जर तुम्ही महादेवाला जल टाकण्याकरता अगोदर मेकअप करून नटून थटून जात असाल मग तुम्ही जल टाकायला जातायत का लोकांना दाखवायला जाताय. समजताय. तुमची भक्ती खरी असेल ना मग कोणी निंदा केली तरी घाबरायची. निंदा करणारे निंदा करतील. विरोध करणारे विरोध करतील. तुंबरजी हा नारदांचा एक संवाद आहे. त्याच्यात प्रश्न विचारलाय. नारदांनी तुंबरजींना सांगितलं तुम्ही तर भगवान महादेवांच्या भक्तीमध्ये मस्त असतात. भगवान महादेवांच्या भक्तीमध्ये मस्त असतात. पण महादेवांचे भक्त ज्यांना भोले बाबा सगळं काही देतात पण बहुतेक महादेवांचे भक्त वैभवामध्ये राहतात. शिवतत्वापासून बाजूला का होतात. मायाची आहे ना माया. भगवान महादेवांची जी माया आहे नीट आहे का. माया शिवतत्वापर्यंत पोहोचू दे.
ही माया भलती विचित्र आहे. माया देवापर्यंत पोहोचू देत. म्हटली ही माया देवापर्यंत पोहोचू देत नाही. माया आडवी येते. शिवतत्वाची उपासना खरंच करायला लागले, खूप लोक वाढले. पण शिवतत्वाची उपासना करून फक्त रोगा निवारण करण्याकरता, संपत्ती संतती याच्याकरता शिवतत्व. रावणाला काही कमी होतं? हा भाव समजत नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. भक्ती करताना ही विघ्न येतं बरं. ठीक आहे, शिवभक्ती करताना कोण काय सांगताय, कोण काय सांगताय. शिवमहिमेपासून बाजूला व्हायचं नाही. हे सोपं नाही. माया. तुम्ही आता शिवभक्तीची कास धरली दरवर्षी आणि तुमची उपासना ही चालू आहे. काही जण मध्ये विघ्न टाकतात. किती दिवसापासून उपासना करते, काही गुण लागला, काय फळ भेटलं? ही माया. लक्षात येते ना? ही माया काही ना काही रूपाने आडवी येते. लोक निंदा करतात, लोक वाईट बोलतात. लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आणि जो लोकांकडे लक्ष देत असेल त्याची भक्ती सफल होत दुःख आहे. दुःख म्हणजे काय? नरक म्हणजे काय? दुसऱ्याचा विचार म्हणजेच नरक आणि स्वतःचा विचार म्हणजे स्वर्ग. स्वतःचा विचार करायचा, स्वतःचा विचार करायचा. भगवान भोलेबाबांनी विष प्राशन केलं. कसलं विष? निंदेचं विष. लोकांनी कितीही निंदा केली, कोणी निंदा अथवा वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. बर का? ऐका, ही महिला मंडळ कार्यक्रम करते ना, कार्यकर्ता मंडळी जे करणारे असतात ना तेच करतात. चिंता नाही का? जे करणारे तेच करतात. दुसरे करतात आणि जे करत नाही ते बोट ठेवल्याशिवाय राहत, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. हे समजून घ्यायचं. ही महादेवांची माया आपल्याला भक्तीपासून बाजूला करते. हे दुसरं वर्ष शिवमहापुराण कथेचं. तुम्ही म्हटलं आम्हाला 5 वर्ष शिवमहापुराण कथा ऐकायची. एखादी म्हणते दरवर्षी तेच बदला. बदलल्यानंतर यांची निष्ठा, दृढ निष्ठा राहणार नाही. यांची माया जी आहे ना यांना सुधरू देणार. काही लोक बदल बघा, हे चंचल लोक असतात ना, यांना सगळ्या गोष्टी बदल लागतात. हे तमाशाचे रसिक असतात. यांना बदलून चित्र आलंच पाहिजे. यांना कथाकारवी बदलून पाहिजे. यांना सगळंच बदलून पाहिजे. यांना कुठे चित्त यांचं लागत. यांची भक्तीमध्ये भक्ती नाहीची पहिली गोष्ट ना. आपल्या भक्तीत ते विघ्न घातल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात माया. आणि यांचा विचार करत बसणं म्हणजे नरक. भोले बाबा विष प्राशन करतात. कशाचं विष? निंदेचं विष. आणि निंदा कुठून होते? कधी कधी घरातून पण निंदा होते. घरातून सुद्धा निंदा होते. मला सांगा, संत मीराबाईंना विषाचा प्याला बाहेरच्या लोकांनी दिला होता का घरातल्या लोकांनी? सावित्रीबाईंना त्रास बाहेरच्या लोकांनी दिला होता का घरातल्या लोकांनी? जवळच्याच लोकांनी. लक्षात ठेवा, हे सूत्रच आहे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. आप तो गैरों की बात करते हो, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते हैं, हमने तो फूलों से जख्म खाए. नीट आहे का माय? भोलेबाबांच्या संदर्भामध्ये जेव्हा रावण निंदा करायला लागला, चर्चा करायला लागला, अजय राजाची ब्राह्मणाच्या रूपामध्ये, महाराज तुम्ही हे काय करताय? शिवजल टाकून दिलं तिकडे. अजय महाराज म्हटले, म्हणे महाराज मला असा भाव निर्माण झाला की माझ्या राज्यामध्ये एका गायीच्या मागे वाघ लागला आणि त्या गायीचं रक्षण करण्याकरता मी शिवतत्वाचं चिंतन करून भगवान भोलेबाबांचं स्मरण करून ते जल टाकलंय. नदीच्या काठावर जाऊन बघा, त्याचा बाण बनलेला आहे. अजय राजाने तिथे बसल्या बसल्या पाणी टाकलं, त्या पाण्याचा बाण बनला आणि त्या वाघाला मारून गायचं रक्षण अजय राजाने केलं. एवढे गोभक्त. रावणाने जेव्हा हा पराक्रम पाहिला, जो राजा महादेवांचं स्मरण करून, ऐका, तो राजा महादेवांचं स्मरण करून जर बाण तयार करून वाघाला मारतो, त्याच्याशी आपल्या युद्धात टिकावं लागणार. त्याने निर्णय बदलला. फार सुंदर प्रसंग आहे, सुंदर चिंतन आहे. शिवतत्व समजणं कठीण आहे.
काल आपण प्रसंग पाहिला, ब्रह्माजी त्या ठिकाणी त्यांच्याकडे काशीतून नारदजी जात आहेत. कुठे? नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण हरि बोल. ब्रह्मलोकामध्ये आलेले आहेत. नारदजींचा सन्मान केला. ब्रह्माजींना आनंद वाटला. हे वत्स समजला शिवमहिमा? म्हटले पिताश्री नाही समजला, माझ्याकडनं फार मोठी चूक झाली. मी माझ्या इष्टदेवतेला शाप दिला, भगवान विष्णूंना शाप दिला, 2 शिवगणांना मी शाप दिला. हे असं का झालं? माझ्या जीवनामध्ये हा योग का आला? नारदजी म्हणतायत, नारदजींना ब्रह्माजी म्हणतात, हे वत्स ही महादेवांची माया विशेष आहे. ही माया, या मायेच्या पलीकडे जाता येत नाही. माया शब्दाचा अर्थ काय? जी नाही ते दिसणे त्याला म्हणतात माया. नाही ती आहे, नाही ती दिसणे भासणे. लक्ष द्या बरं, माया म्हणजे काय? माया शब्दाचा अर्थ, इथे पुरुष मंडळी बसली असतील, बायका पोरं संसार, याला माया आपण म्हणतो. नाही, हे साधन आहे. माया शब्दाचा अर्थ याचा मोह. मयूर मोर तोरते माया. माया म्हणजे काय? मी आणि माझं, मी आणि माझं, याचं नाव काय? ही मी आणि माझं ही माया शिवतत्वापर्यंत पोहोचू देत. इथे बसली सगळी माणसं, तुम्ही म्हणतात मी. हा मी कोण? एकदा शोधा बसून एकांतात ध्यानामध्ये शोधा, मी कोण आहे. चला आपण मी शोधूवर इथे बसल्या बसल्या मी कोण आहे. आता कथा आहे ती दक्ष राजाची अहंकाराची कथा, शक्तीची कथा आहे, शिवतत्वाचं मिलन होण्याची कथा आहे. मी कोण? या शरीरामध्ये मी शोधू आपण. चला मी स्वतःला मी म्हणतो, मी गोपाळ महाराज. आता हे डोकं बघा, हे डोकं. मी डोकं का माझं डोकं? बोलायचा पटकन, बसून बसून तर बोला तर खरी. मी डोकं का माझं डोकं? माझं डोकं म्हणजे डोकं मी नाहीये, बरोबर. डोक्यापासून खालचा भाग कमरेपर्यंत, बरोबर. मी धड का माझं धड? धड म्हणून आपण याला, त्याला छाती, हे हात बिद सगळं धड शब्द आहे त्याला, धड, बरोबर. कमरेपासून वरचा भाग काय म्हणायचं? मी धड का माझं धड? माझं धड म्हणजे मी म्हणणारा वेगळा आला की. मी पाय का माझे पाय? मी पाय का माझे पाय? माझे. मग माझं म्हणणारा मी वेगळा असतो की नाही? उदाहरणार्थ आपण काय म्हणतो? माझं घर. काय म्हणतो? का मी घर? म्हणजे माझं घर नाही म्हणत आपण, माझं घर म्हणतो, मी घर म्हणत नाही. याचा अर्थ घर माझं म्हणणारा घरापेक्षा वेगळा आहे. तसं हे चिंतन केलं ना आपण, माझं धड, माझे पाय, माझं डोकं. मग हा माझं म्हणणारा मी कोण? पेटतंय का ट्यूब? हा मी कोण आहे? जर हे देहच माझं नाही आहे, समजतंय? म्हातारा भेटला मला, महाराज काय करावं सध्या ना कमी ऐकू होतं. म्हटलं का बरं? म्हणे कान घ्या. कोण घ्या? म्हणे कान घ्या. मग कुठे घ्या? म्हणजे बाबा कान मध्ये ऐकू कमी येतं, कान घ्या. मी हसलो, म्हटलं बाबा तुम नव्हतात ना कान? म्हणे मग कसं काय जाऊ दे ना, तरी ठेवून द्या असले. डोळे गेले. कस काय गेले? तुमचे होते ना, माझे डोळे म्हणायचो ना आपण. मग त्यांना जाऊ कसं दिलं? समजतंय? आपली काय सत्ता आहे? कुणावर सत्ता आहे तुमची? तुम्ही म्हणतात अहो कुणावर सत्ता आहे आपली? या देहावरती आहे तरी आहे का?
बघा ना स्वतःचं शरीर. तरुण मंडळी, ज्यांचं वय 40-45 आहे, 50 वय, एकदा लग्नाचा स्वतःचा अल्बम बघा आणि त्याच्यातला तुमचा स्वतःचा फोटो बघा. हा माझाच आहे आणि मीच आहे. हा लहानसं मुलगा, शहरातली गोष्ट आहे, फ्लॅटमध्ये राहतात ना शहरामध्ये, मुंबई पुण्याला. फ्लॅटमध्ये राहणारं मुलगा करमत नव्हतं. शनिवारचा दिवस कटकट करत होता. आईने त्याला म्हणजे कपाटातून अल्बम बघ मस्त भारी काहीतरी करत बस. कपाटातून अल्बम काढला लग्नाचा, मम्मी पप्पाचा लग्नाचा अल्बम पाहता पाहता त्याने पाहिलं. म्हणे आई इकडे 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 इकडे. ती काम सोडून त्याच्याकडे आली. लग्नाचा मस्त सुंदर फोटो त्याच्या आई वडिलांचा. म्हणे हे कोण आहेत? तुझ्या शेजारी मस्त कपडे घातलेले, ते 3 पीस घातलेले, सूट घातलेले, हे कोण आहेत? हे तुझे पप्पा आहेत? माझे पप्पा आहेत? म्हणे हो. मग तू टकले आपला घरमा फिरवतो, कोण आहे? तू पप्पा पप्पा म्हणते, तो कोण आहे? म्हणे ते तुझेच पप्पा आहेत. हे हास्य किती सुंदर दिसायचे. लक्षात घ्या, देह हा देह तरी आपला आहे का? कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. ध्यान केलं ना आपण काल 10 मिनिटं. ध्यान करता करता बरेच जण झोपायला लागले होते. आमच्या आषाढीताई वाटली झोप लागायला लागली होती म्हणे मस्त. झोप मग ध्यानच आहे. झोप आणि ध्यानमध्ये काय फरक आहे ऐका बरं का. इथे आज कथा ऐकून गेल्यानंतर जर झोप लागत नसेल किंवा पहाटे सकाळी जाग आली, एक सांगतो इथे ऐका, सूत्र ऐका. तुम्हाला शिव पाहायचं ध्यानातच मिळेल. शिव म्हणजे ध्यान. तुम्हाला महादेव कधी ध्यानस्थ बसले दिसतील, बरोबर? सकाळी लवकर उठायचं किंवा उठले असेल, पाणी गरम होत आहे तोपर्यंत वेळ आहे, कामं झालीत वेळ आहे, बसायचं स्वतः सकाळी उत्तम. ऐका बरं का, ध्यान आणि झोप मध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही आहे. आता बारीक सांगतो ऐका. ध्यान आणि झोप काय फरक आहे? बेसावधपणे जातो आपण त्याच्यामध्ये, तिला म्हणतात झोप. आणि सावधपणे झोप, तिचं नाव ध्यान. समजतंय? आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला मध्ये शुद्धी असते का? पण आपण कुठेतरी जातो. ज्या दिवशी जास्त गाढ झोप लागते त्या दिवशी सकाळी जास्त ताजे उठतो. जितके आत झोपणारा माणूस बाहेर जातो का आत जातो? जी ज्योत मध्ये आहे ना, जे निर्गुण निराकार, जे चैतन्य देहाला चालवते, त्या चैतन्याशी या शरीराचं एकत्रीकरण होतं झोपेत. एखाद्या माणसाला जर 6 दिवस झोपूच दिलं नाही तर तो 6व्या-7व्या दिवशी पागल होतो, वेडा होतो. वेडा माहिती तुम्हाला? अजिबात झोपू दिलं नाही तर वेडा होतो. ही जी मानसिक परिणाम होतात ना, हे कारण झोप गेली का? हे झोप काय माहिती का, कधी एवढ्या जीवनात आपलं आयुष्य गेलं झोपताना, आपलं 50% आयुष्य झोपण्यात गेलं, पण ही निद्रा नेमकी आहे का याचं चिंतन केलंय? ही निद्रा शिवापर्यंत पोहोचवते आपल्याला. आणि तीच जागेपणी आपण गेलो की शरीर झोपतं पण मी जागे राहतो. त्याच्यातला मी जागे राहून पाहतो की शरीर झोपलाय पण मी कोण आहे? मग हा मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हा शिव समजला पाहिजे. म्हणून ध्यान. भगवान महादेवांचं नाव मी सांगत होतो. विश्वास आणि जीवनामध्ये आहे श्वास. श्वास हा कुठून येतो ते माहिती पडलं की त्याला म्हणतात विश्वास. श्वास चालतोय आणि जो चालवतोय त्याच्यावर विश्वास म्हणजे शिव. शरीरामध्ये श्वास पाहिजे आणि शिवपूजनेमध्ये विश्वास पाहिजे. श्वास असेल तर माणूस आहे आणि ज्याचा विश्वास आहे तोच शिवभक्त आहे. तीच शिव महापुराण कथा आहे. जिथे विश्वास आहे शिव. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमेश्वरम्. ब्रह्माजी म्हटले, हे पुत्र, हे वत्स, महादेवांचा अलौकिक महिमा आहे. महादेवांची कृपा मला आज्ञा झाली. मी सृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. मी मैथून सृष्टी निर्माण केली पण ती टिकत नाही, वाढत नाही. ब्रह्मदेवाच्या उजव्या बाजूतून पुरुषाचा जन्म, डाव्या बाजूतून स्त्रीचा जन्म. शत्रुपार आणि मनु महाराज. विस्तार होत नव्हता.
मग दक्ष माझा पुत्र, मी दक्षाला आज्ञा केली, संतती वाढव. दक्षाने तपश्चर्या केली. हरियश्व अक्षिनी नावाच्या स्त्रीपासून त्याने 10,000 हरियश्व तयार केले, मुलं जन्माला घातले. पण त्यांना नारदांनी निवृत्ती मार्गाकडे पाठवलं. नंतर 1,000 मुलं जन्माला घातली, पण संतती वाढत नाही, प्रजा वाढत नाही. मग दक्ष राजाला मी सांगितलं की तू जगदंबेची उपासना कर. माता भवानीची उपासना केली. दक्ष राजाने घोर तपश्चर्या केली. जगदंबा भवानी स्वप्नात दृष्टांत देते. दक्ष राजा आणि प्रसूती माता. दक्ष राजाला 60 कन्या झाल्या, मुली झाल्या. मुलींपासून वंशाचा विस्तार वाढला. 60 मुली, 27 नक्षत्र ते चंद्राला दिल्या, 13 धर्माला दिल्या आणि 1 शिवाला दिली, तिचं नाव सती. पण दक्ष कोण? ब्रह्मदेवाचा पुत्र. दक्ष म्हणजे तर्कबुद्धी. जिथे तर्क आहे तिथे शिवतत्व नाही. दक्ष राजाच्या पोटी सती माता जगदंबा भवानी प्रकट झालेली आहे. सतीचं शिवांवर नितांत प्रेम होतं. ही शिवानी, ही जगत जननी शिवाची उपासना करत होती. बापाचा विरोध असताना सुद्धा शिवाचा विरोध होता. शिवाला मानत नव्हता. सती उपवर झाली. सती उपवर झाली. दक्ष राजाला मुलीच्या लग्नाची पडली चिंता. प्रत्येक बापाला मुलीच्या लग्नाची काय पडते? ही धारण कोण करेल, ही माझी मुलगी. बापाला सर्वात मोठी चिंता एकच असते, माझ्या मुलीचं लग्न. व्याजाने पैसे काढतो बाप. दक्ष राजाला मुलीच्या लग्नाची चिंता पडलेली. दक्ष राजा त्या ठिकाणी शिवद्रोही होता. दक्ष राजाने काय केलं? स्वयंवराचं नियोजन ब्रह्मदेवांना विचारून सांगितलं की हिचा होणारा पती कोण होईल. ब्रह्माजींना विधात्याला सगळं भविष्य माहिती होतं, पण सांगायचं कसं? माझा मुलगा हा दक्ष जगदंबा भवानीची उपासना करून याने प्रजा वाढवली खरी, पण तो शिवतत्वाला विसरलाय, तो शिवाला मानत नाही. आणि म्हणून याला कसं सांगावं की सती ही शिवाचीच आहे. हा मान्य करणार नाही. सांगून पाहिलं 1-2दा, पण ऐकत नाही. तो म्हटला मी माझी मुलगी शिवाला देणार नाही, कारण मला आवडत नाही तो शिव. पण नीट आहे का? तुम्ही कितीही नियोजन करा, होई है वही जो राम रचि राखा. ओ कोई लाख करे चतुराई, कोई लाख करे चतुराई, कलम का लेख मिटे नारे भाई, लेख मिटे. चले रघुराई परम
महाराजांची पत्नी त्यांची राणी प्रसूती देवी प्रसूती यांची चर्चा चालली. महाराणी प्रसूती म्हणते, नाथ, महाराणी प्रसूती दक्ष महाराजांकडे पाहते म्हणते, नाथ, सतीचा विवाह कुणासोबत करायचा आहे? दक्ष महाराजांना महाराणी प्रसूती देवी प्रसूती म्हणते की सतीचं शिवावर प्रेम आहे, ही जगदंबा आहे असं पिताश्री ब्रह्माजी म्हटले होते. दक्ष महाराज म्हटले नाही नाही. दक्ष महाराजांनी वरती हात करून सांगितलं, नाही नाही, मला शिवाला नाही द्यायची, मी शिवाला देणार नाही. माझी पुत्री किती सुंदर आहे, तो कसा आहे, अमंगल, दिगंबर, नग्नवेश, त्याचं घर नाही पांढरीवर, काळीवर त्याची जमीन नाही, अघोरी आहे, स्मशानवासी आहे, साधूंमध्ये फिरत राहतो, इंद्रासारखं सौंद त्याचं वैभव नाही आहे, वैकुंठपदी विष्णू सारखं त्याचं त्या ठिकाणी रूप नाही आहे, मी त्या अघोरीला माझी मुलगी देणार नाही. देवी प्रसूतीने हात जोडले, नाथ, दक्षराजाने काय केलं माहिती का? स्वयंवरामध्ये सगळ्या देवतांना आमंत्रित केलेलं आहे, सगळ्या देवतांना आमंत्रित केलं, सुंदर सुंदर राजकुमारांना आमंत्रित केलं. सती महाराज ऐका ना, देवी सतीचं स्वयंवर ठेवलं आणि दक्ष राजाने काय केलं माहिती का? महादेवांचा अपमान करण्याकरता पुतळा आणला. महादेवांचा पुतळा आणून बरं का, आता देवाचा महादेवाचा पुतळा बनवला आणि कुठे ठेवला माहिती का? सतीच्या लग्न मंडपाच्या जिथे प्रवेश करतात का लोक, तिथे चौकीदार म्हणून महादेवांचा पुतळा उभा करून दिला. महादेवांचा पुतळा आणून उभा करून दिला. दक्ष महाराजांनी काय केलं माहिती? महादेवाचा किती मोठा अपमान, पुतळा बनवून. ऐका, तुम्ही सुद्धा अपमान करतात बरं का लग्न मंडपामध्ये. एक वास्तव सांगतो मी, खरंच मी जी गोष्ट सांगतो जरा खरं आहे का? इथे बसलेल्या सगळ्या सायगावकर ज्यांच्याकडे भविष्यात लग्न होतील त्यांनी लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणी लोक लग्नाच्या मंडपामध्ये मंडपवाले तयारी करतात आणि खरं सांगा तिथे काय ठेवलेले असतात? प्रवेशद्वाराजवळ देवांचे पुतळे ठेवलेले असतात ना. आता मला सांगा, आपण देवाच्या मंदिरामध्ये फायवरचे असतात ते गणपती मी पाहिलं, फायवरचे असतात त्या मूर्त्या. आपण देवाच्या मंदिरात जाताना चप्पल घालून जातो का बिगर चप्पलचे जातो? बिगर चप्पलचे. ते पान खाणारे लोक त्या तिथे चप्पल घालून त्या महागणपतीच्या समोरून जातात. मला सांगा, गणपती बाप्पाचा अपमान आहे की नाही? याच्यापुढे लक्षात ठेवायचं, सांगायचं बाबा रे दुसरं काहीतरी डेकोरेशन कर पण देवांच्या मूर्त्या लावू नको म्हणत. दक्षराजाने अपमान कसा केला महादेवांचा? सतीच्या स्वयंवरामध्ये सतीला तर शिवाला द्यायचीच नाहीये, पण शिवाचा पुतळा बनवला आणि पुतळा त्या ठिकाणी उभा केलेला आहे. आणि जेव्हा माता सती त्या स्वयंवरामध्ये दक्षराजाने आयोजित केलेल्या स्वयंवरामध्ये माता सती येते आहे वरमाला घेऊन माता सती आली आणि महाराणी प्रसूतीला चिंता आहे माझ्या मुलीचं, तर मनामध्ये वर महादेवांना वरण्याचं होतं. माता सती जेव्हा येते तिला माहिती पडलं की माझ्या पिताश्रींनी अपमान केला आहे शिवांचा. पिताश्रींना त्या ठिकाणी वंदन करते. आई वडिलांना वंदन करून माता सती स्वयंवरामध्ये जायला लागते. दक्षराजाने वरती हात करून आशीर्वाद दिला, हे पुत्री तुझा वर तू निवडून घे स्वयंवरामध्ये. महाराणी प्रसूतीने आशीर्वाद दिला आणि जेव्हा माहिती पडलं की मी ज्यांचं माझं अनंत जन्माचं नातं आहे, माझ्या पिताश्रींनी या सगळ्या राजकुमारांमध्ये शिवांना आमंत्रण दिलेलं नाहीये,
सगळ्यांकडनं माहिती पडलं, सर्वांना आमंत्रण दिलं, पण या सभेमध्ये शिव दिसत नाही. या सभेमध्ये शिव दिसत नाही. ज्यांना मला वरायचं होतं, माहिती पडलं की माझ्या पिताश्रींनी शिवांवरचा त्या ठिकाणी अपमान करण्यासाठी महादेवांची मूर्ती त्या ठिकाणी ठेवली. दगडाची मूर्ती. देवी सती म्हणते, माझा भाव आहे, माझे भोलेनाथ, माझे पती म्हणून मी त्यांचा स्वीकारते. मी या दगडाचा महादेवांशी विवाह करेल, यांनाच मी पती मानेल. पाषाणाच्या शिवमूर्तीला जेव्हा माता सतीने हार घातला, भगवान भोले बाबा त्या पाषाणामध्ये प्रगट झाले. नमः पार्वती पतये हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, शिव शंभो. अशा पद्धतीने सतीचा स्वयंवर, आणि त्या स्वयंवरामध्ये शिव आणि सतीचा विवाह झाला. दक्ष राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली, आणि दक्ष राजा उठून संतापात उठून निघून गेले तिथून. दक्ष राजाला सहन झाला नाही. दोन मिनिटं या ठिकाणी सर्वांनी उभं राहायचं आहे. भजन होईल, त्यानंतर उरलेली कथा शेष होईल, त्यानंतर आरती होईल. यावरती येऊन बसा. अजून एक खुर्च्या.
आणि शिवांचा विवाह दक्ष राजाच्या राजधानीमध्ये संपन्न झाला. भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वासरूपिणी याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमीश्वरम्. शिव कोण आहे? ऐका, शिव विश्वास आहे. म्हणून तुमचा विश्वास तुमचं काम करतो. माय नीट आहे का?